चला नमस्कार, मी पी थोडं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 5 वाजता एक अर्ध्या घंट्यापूर्वी ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत ते आता भरण्यासाठी लाईव्ह झालेले आहेत. DMARची जी भरती आहे 1107 जागेची, ज्याच्यामध्ये आपली फार्मसी ऑफिसरच्या जवळपास 207 एवढ्या व्हॅकन्सी आपल्याला भरणारा या पदभरतीमध्ये बघायला भेटणार आहेत. तर या पोस्टसाठी आपल्याला ॲप्लिकेशन कसे करायचे आहेत, जेवढ्याही 1107 वेगवेगळ्या जवळपास 12 ते 13 याच्यामध्ये जेवढ्या पोस्ट डिवाईड केलेल्या आहेत, त्या सर्व पोस्टसाठी ॲप्लिकेशनची प्रोसेस जी आहे म्हणजे फॉर्मॅट जो आहे तो सेम असणार आहे. फक्त आजच्या व्हिडिओमध्ये एक उदाहरण घेऊन आपण फार्मसी ऑफिसर ही पोस्ट निवडूयात आणि ती निवडून आपण त्या पोस्टचा डिटेलमध्ये इथे फॉर्म लाईव्ह भरणार आहोत. बाकीच्यासुद्धा विद्यार्थ्यांनी ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, जेणेकरून तुम्हाला नेमका कळेल की प्लॅटफॉर्म कसा आहे, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल, ॲप्लिकेशन फॉर्म करत असताना कोणते डॉक्युमेंट, फोटो, साईन, सिग्नेचर, बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या चुकू नये आणि ॲप्लिकेशन फॉर्म एररमध्ये येऊ नये, त्या कारणाने सर्व फील्डच्या स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. रजिस्ट्रेशन करण्यापासून तर पेमेंट करण्यापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी लाईव्ह तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्हाला कोणत्याही एका क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे, गुगलमध्ये यायचं आणि इथं सर्च करायचं आहे mededucation.in अशी संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई या वेबसाईटला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं खाली आल्यानंतर मूव्हिंग नोटिफिकेशन आहे, सरळ सेवेची भरती फॉर्म भरण्यासाठी इथं अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्यू इथं पॉपअप होताना दिसत असेल. तर नवीन इथं तुम्हाला संदेशमध्ये अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा अशा प्रकारचा ऑप्शन आहे, त्याला तुम्हाला इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर अशा प्रकारचं रिडायरेक्ट होऊन तुम्हाला जे आहे हे या नवीन याच्यावरती इथं वेबसाईट ओपन होईल, ज्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, तुमची रजिस्ट्रेशन जर केलेलं असेल तर त्याचं लॉग इन आणि सर्व डिटेल इथे दिलेले आहेत. महत्त्वाची ॲप्लिकेशनची तारीख दिलेली आहे ती की आजच्या तारखेपासून स्टार्ट झाले आहेत, 19 जून 2025, 17 म्हणजे 5 वाजल्यापासून ॲप्लिकेशन जे आहे ते स्टार्ट झालेले आहेत आणि शेवटची तारीख आहे 9 जुलै 2025 रात्री 12 वाजेच्या आत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता मी पहिल्यांदा काय करतो आहे की रजिस्ट्रेशन एकदा आपलं करून घेऊयात, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेपसाठी इथं 1 बाय 1 प्रत्येक स्टेप डिस्कस करणार आहोत. टू रजिस्टर हे 4 नंबरचं ऑप्शन तुम्ही बघू शकता, इथं क्लिक हेअरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशी एक नवीन विंडो इथं ओपन होईल, त्याला ती तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर अशा प्रकारचा पुन्हा एक माहिती सूचनाचा मॅसेज पॉपअप होईल, त्यालासुद्धा तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे. आता हे करून झाल्यानंतर खाली तुमची एक माहिती रजिस्ट्रेशन फॉर्म फॉर डायरेक्टर ऑफ द मेडिकल एज्युकेशन आणि रिसर्च, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालय मुंबई भरती 2025साठी नोंदणी फॉर्म म्हणून अशा प्रकारची माहिती ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला आपले उमेदवाराचे पहिले नाव म्हणजे आपलं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकायचे आणि आपलं शेवटचं आडनाव इथं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर जर खाली तुम्ही आला तर त्याच्यामध्ये पुन्हा माहिती दिलेली आहे, हॅव यू चेंज युअर नेम, तुम्ही तुमचं नाव जे आहे तुमच्या नावात काही बदल आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे आणि तुमच्या आईचं सुद्धा नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख टाकायची आहे, त्यानुसार तुमचं इथं जेंडर जे आहे ते मेल, इथं तुम्हाला मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो पुन्हा एकदा नेक्स्ट कॉलममध्ये कन्फर्म करायचा आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाकण्याची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी स्टार मार्क केलेला आहे रेडमध्ये, तीच माहिती फक्त मॅन्डेटरी आहे, त्याच्याशिवाय माहिती फिलअप केल्याशिवाय फॉर्म पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला मेल टाकायचा आहे, तो टाकून पुन्हा एकदा त्याला कन्फर्म करायचं आहे आणि त्याच्यानंतर 10वीचा तुम्हाला इथं रोल नंबर टाकायचा आहे. ते झाल्यानंतर 10वीचं जे तुमचं इयर ऑफ पासिंग होतं ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ही सर्व माहिती फिलअप करून झाल्यानंतर खाली जर तुम्ही आलं तर तुम्हाला महत्त्वाचे 3 सेंटरच्या चॉईसेस दिलेल्या आहेत. तर ते सेंटर कोणते कोणते असणार आहेत तर ते तुम्ही इथं बघू शकता की अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, कोल्हापूर आहे, त्याच्यानंतर मुंबई सिटी आहे, मुंबई सबन आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे एवढ्या प्रकारचे तुम्हाला सेंटर चॉईस दिलेले आहेत. ज्या ठिकाणी जे ठिकाण तुम्हाला एक्झामसाठी जवळ आहे, ज्या ठिकाणी तुम्ही इझिली जाऊन एक्झाम देऊ शकता, अशा पहिलं तुम्हाला सेंटर निवडायचं आहे. त्याच्यानंतर दुसरं आणि तिसरं असे नियर बाय तुम्ही सेंटर तुमच्या कन्व्हिनियंट झोनप्रमाणे इथं निवडू शकता. आता हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला खाली चेक मार्कला क्लिक करायचे आणि जनरेट OTPला क्लिक करायचं आहे. आता जनरेट OTP केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती OTP येईल आणि तुमच्या मेलवरती सुद्धा OTP येईल. तर ते खाली आल्यानंतर आपल्याला तो OTP तिथं टाकायचा, इथंच तुम्हाला एंटर OTPचा ऑप्शन जनरेट होईल, तो टाकून तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. जनरेट OTP व्हेरीफाय झाला की खाली डिक्लेरेशनची माहिती वाचून खाली चेक मार्कला क्लिक करायचं आहे, आय ॲग्री, आणि ते टाकून आपल्याला खाली एक कॅप्चा दिसत असेल तो तुम्हाला टाकून इथं रिव्हेरीफायला क्लिक करायचा आहे.
आता ही सर्व माहिती मी एकदा व्यवस्थितपणे पूर्णपणे भरून घेतो, त्याच्यानंतर आपण जी नेक्स्ट स्टेप असणार आहे ती डिस्कस करूया. आता पूर्ण माहिती मी वरची फिलअप करून घेतलेली आहे. सेंटरमध्ये छत्रपती संभाजीनगरचं पहिलं सेंटर टाकले, नाशिक आणि पुणे अशा प्रकारचे मी 3 सेंटर टाकलेले आहेत. OTP मोबाईलला नंबरला आलेला आहे आणि इथं मी एकदा OTP एंटर करतोय. OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTPला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारचं सक्सेसफुल OTP व्हॅलिडेशन येईल, याला ओके करायचं आहे. ते झाल्यानंतर खाली चेक मार्कला क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला खाली हा कॅप्चा जो आहे तो इथं एंटर करायचा आहे. मार्कमध्ये मी डिक्लेरेशनला वाचून खाली चेक मार्क केला आणि खाली कॅप्चा टाकला. आता मी सर्व टाकून रिव्हेरीफायला क्लिक करतो. रिव्हेरीफायला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अशी एक महत्त्वाची विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन फॉर एंटर्ड सिलेक्टेड व्हॅल्यू आणि सिलेक्टेड चेकबॉक्स असे महत्त्वाची विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचं जेंडर, तुमचं महत्त्वाचा मोबाईल नंबर, तुमचा मेल आणि तुमचं 10वीचं पासआउट झालेलं वर्ष, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे विंडोवरती दिसतील. ह्या व्यवस्थित आहेत किंवा नाहीत ह्या सगळ्या व्यवस्थित चेक करायच्या आपल्याला आणि पुढच्या चेकबॉक्सला क्लिक करायच्या. आता माझ्या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत, तर मी इथं चेक मार्कला क्लिक करतोय. चेक मार्कला एकदा क्लिक झालं की सबमिट नावाचं एक बटन अनेबल होईल, त्याला आपल्याला क्लिक करायचं. आता मी सबमिट बटनला क्लिक करतो. अशा प्रकारची माहिती येईल. एकदा ओके केल्यानंतर पुन्हा माहिती सबमिट झाली की पुन्हा चेंज करता येणार नाही. आता माझी माहिती सर्व व्यवस्थित आहे, तर मी इथं ओके बटनला क्लिक करतोय. ओके बटनला क्लिक केलं की तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे, तुमच्या मेलवर येईल, मोबाईल नंबरवरती येईल. एवढं समजलं. त्याच्यानंतर क्लोज बटनला क्लिक करा. आता इथं क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲप्लिकेशन करण्यासाठी हे इथं लाईव्ह झालेलं आहे. सर्व माहिती फिलअप केलेली बेसिक माहिती इथं रिफ्लेक्ट झालेली आहे. खाली तुमचे सेंटर रिफ्लेक्ट झालेले आहे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे. खाली पुन्हा डिक्लेरेशन तुम्ही बघू शकता. आता हे सर्व झालं. ॲप्लिकेशनच्या डिटेल महत्त्वाच्या व्यवस्थित सगळं माहिती फिलअप केली व्यवस्थित आली. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन पोस्ट नावाचं 2 नंबरचं ऑप्शन दिसत असेल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. पोस्ट त्याला क्लिक केलं की अशा प्रकारे सिलेक्शन युअर फिल्टर क्रायटेरिया नावाचं ऑप्शन येईल. त्याच्याखाली तुम्हाला क्रिएट आणि रिफ्रेश नावाचं ऑप्शन दिसत असेल, तर आपल्याला इथे क्रिएटला क्लिक करायचं आहे. आता क्रिएटला क्लिक केल्यानंतर अशी एक सेकंड विंडो ओपन होईल, जिथं असं मेसेज येईल, पॉपअप करेल, त्याला क्लोज करायचं आहे. खाली आल्यानंतर आता अशा प्रकारच्या जवळपास 5 महत्त्वाच्या स्लाईड्स ओपन होतील, ज्याच्यामध्ये पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल्स, कम्युनिकेशन डिटेल अँड एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट अशा प्रकारच्या जवळपास 5 वेगवेगळ्या स्लाईड्स इथे येतील, त्या आपल्याला फिलअप करायच्या स्टेप बाय स्टेप. आता पहिल्यांदा मी काय करतोय, तर पोस्ट सिलेक्शन करत असताना पोस्टचं नाव सिलेक्ट करतोय. तर बिफोर अप्लाइंग आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड द ॲडव्हर्टाइजमेंट. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री इथं करून मी चेक मार्कला इथं क्लिक करतोय. आता हे केल्यानंतर खाली अप्लाय पोस्ट पदाची निवड करा. इथे भरत असताना आता आपण उदाहरण देऊन एक औषध निर्माण अधिकारी या पोस्टचा फॉर्म फिलअप करतोय. बाकी सर्व 17च्या 17 पोस्टसाठी हीच प्रोसिजर असणार आहे. आता पोस्ट सिलेक्ट केली मी, फार्मासिस्ट, औषध निर्माता. खाली कोड आला आपल्या पोस्टचा 18, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आला, ॲडव्हर्टाइजमेंटची डेट आली. त्याच्यानंतर उमेदवाराची वैयक्तिक तपशीलमध्ये आता आपण जी माहिती फिलअप केली होती ती त्याचा नोंदणी क्रमांक आलेला आहे, आपलं नाव आलं आहे, बाकीच्या सर्व डिटेल आल्यात. आता आपल्याला खाली फिलअप काय करायचं बाकी आहे, तर ते फक्त आता मॅरिटल स्टेटस, वैयक्तिक स्थिती. आता इथं सिलेक्ट करताना इथं आपल्याला जी माहिती दिली ती आपण फिलअप करायची आहे. लग्न झाले असेल तर मॅरिड करा, नसेल झालं तर अनमॅरिड करा. त्याच्यानंतर इथं लग्नाची तारीख दिली आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन दिलेले आहेत. ही माहिती आपल्याला व्यवस्थित फिलअप करायची आहे. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता, डू यू हॅव द टोटल नंबर ऑफ लिव्हिंग चिल्ड्रन मोर दॅन 2 और ही माहिती वाचून तुमच्याप्रमाणे येस नो तुम्ही करू शकता. खाली मोबाईल नंबर टाकलेला आहे, तर ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करून एकदा चेक करायचं आहे की बरोबर टाकला किंवा नाही. खाली सेंटर दिसत असतील. त्याच्यानंतर महत्त्वाची नॅशनॅलिटी इंडियन करायचं आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, येस करायचं आहे. तुमची कॅटेगरी निवडायची आहे. त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरी अप्लाइंग फॉर, जात प्रवर्गासाठी अर्ज करत आहे, कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय करत आहे ती कॅटेगरी निवडायची. त्याच्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट टाकत असताना आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र सोडण्याचे प्रमाणपत्र जारी करण्याचे प्राधिकरण, कोणत्या संस्थेकडून हे भेटलेलं आहे त्याचं नाव टाकायचं आहे डोमासाईल. त्याच्यानंतर त्याची तारीख आणि त्याचा नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर आयडेंटिफिकेशन मार्क टाकण्याची आवश्यकता नाही, कंपल्सरी नाही ते. त्याच्यानंतर खाली आयडेंटिटी प्रूफमध्ये पॅन कार्ड दिले, ड्रायव्हिंग लायसन्स दिले, वोटर आय डी दिला आहे आणि पासपोर्ट दिला आहे. याच्यापैकी जेही असेल ते यस करा आणि त्याचा नंबर टाका. बाकी सर्व ठिकाणी नो करून टाका, काहीही अडचण नाही. आता मी काय करतो, पूर्ण माहिती एकदा फिलअप करून घेतो. त्याच्यानंतर आपण ॲडिशनल डिटेलची जी स्टेप आहे ती डिस्कस करूयात. चलो, आता मी पूर्ण माहिती भरलेली आहे. इंडियन इथं सिलेक्ट केलेलं आहे. रहिवासी वगैरे साऱ्या गोष्टी इथं मी केलेल्या आहेत. कॅटेगरीसुद्धा मी निवडलेली आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून मला अप्लाय करायचं आहे ते सुद्धा इथं मी निवडलेलं आहे. खाली आल्यानंतर आता मी नॉन क्रिमिनलच्या डिटेल टाकल्यात, डोमासाईलच्या डिटेल टाकलेल्या आहेत.
इथं आयडेंटिफिकेशन मार्कची आवश्यकता नाही, मी पॅन कार्ड टाकलं आहे आणि बाकी माझ्या डिटेल ॲड केल्यात. खाली चेक मार्कला क्लिक करतो आहे आणि मी सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. आता डाटा सेव्ह झाला सक्सेसफुली, इथं ओके करतो आहे. आता ही स्टेप आपली पूर्णपणे सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. आता त्याच्यानंतर आपली जी दुसरी स्टेप आहे ती इथं ओपन झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कम्युनिकेशन ज्या डिटेल आहेत तर त्या आपल्याला आता इथं फिलअप करायच्या आहेत. ज्याच्यामध्ये आपल्याला जी माहिती खाली दिलेली आहे, ज्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन माजी सैनिकाचे तपशील दिलेला आहे. असेल तर येस करा, नसेल तर इथं नो करा. त्याच्यानंतर दिव्यांग एक सर्व्हिसमॅन इथे नो करतोय, एक सर्व्हिसमॅन दिव्यांग इथं नो करतोय, आणि नॉमिनेट फ्रीडम फायटरला सुद्धा नो करतोय, स्पोर्ट पर्सन नसल्यामुळे नो करतोय. ज्यांना असेल त्यांनी इथं मात्र येस करायचं आहे. दिव्यांगसाठी नो करतोय, डॉटर ऑफ कमिटेड सुसाईड नो करतोय, एम्प्लॉई नो करतोय. ॲडिशनल डिटेलमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड असाल तर येस करा, नसेल तर नो करा, इथं नो करतोय. अर्थक्वेक अफेक्टेड असेल तर येस, नसेल तर नो करतोय. आर यू डिग्री डिप्लोमा होल्डर पार्ट टाईम कॅन्डिडेट्स जे अंशकालीन पदवीधर उमेदवार असतील त्यांच्यासाठी येस आहे, बाकीच्यासाठी नो आहे, तर इथं नो करतोय मी. ऑर्फनमध्ये नो करतोय, डिबार्डेड फ्रॉम एक्झामिनेशन नो करतोय, काही FIR वगैरे आहे का नो करतोय, अरेस्टेड नो करतोय. बाकी ठिकाणी सर्व ठिकाणी मी इथं नो करून घेतोय. तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे येस नो करायचं आहे. आता सर्व ठिकाणी नो केलं आहे. बाकी नेक्स्ट सेव्ह आणि नेक्स्ट बटनला मी क्लिक करतोय. क्लिक केलं की डाटा सेव्ह झाला, इथं ओके करतोय. आता कम्युनिकेशन डिटेलची आपली तिसरी स्टेप जी आहे ती ओपन होईल. पहिली आपण ॲडिशनल डिटेलची फेज जी आहे ती कंप्लीट केली. आता याच्यामध्ये मला काय विचारतं आहे की ॲड्रेस विचारतं आहे, करस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस. आता ॲड्रेस टाकून घेतो आहे मी आणि त्यालाच मी म्हणतो आहे की परमनंट आणि करस्पॉन्डिंग ॲड्रेस सेम आहे की बाकी खाली तो ॲड्रेस रिफ्लेक्ट होईल. एकदा मी पूर्ण माहिती फिलअप करतो आहे, त्याच्यानंतर आपण क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची स्टेप बघूयात. चलो, तर मी पूर्ण माहिती फिलअप केलेली आहे. इथे ॲड्रेस डिटेल टाकलेला आहे, मी राज्य निवडलेलं आहे, परभणी जर्मनी इथं निवडलेला आहे, जिल्हा पिनकोड टाकला आणि खाली येस म्हटलेला आहे. खाली पुन्हा परमनंट ॲड्रेस रिफ्लेक्ट झालेला आहे. आता सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतोय, डाटा सेव्ह झाला, ओके करतोय आणि क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सची इथं स्टेप ओपन होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला आता काय काय डिटेल टाकायच्यात. ही स्टेप आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता इथे तुम्हाला विचारत असताना 10वीचे डिटेल विचारले, बोर्डाचं नाव विचारले ते टाकायचे, शाळेचं नाव विचारले 2 नंबरला ते टाकायचं आहे, किती पर्सेंटेज भेटले तुम्हाला ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर किती मार्कपैकी किती मार्क भेटले ते शेवटचे 2 कॉलम. हे टाकून झालं की 12वीचे सुद्धा मार्क तुम्हाला विचारलेले आहेत, ते सुद्धा तशाच पद्धतीनं टाकायचं आहे. आणि ग्रॅज्युएशनचे मार्कसुद्धा खाली आपण बघू शकतो, ग्रॅज्युएशन आणि खाली डिप्लोमा. आपलं B.Pharm झालं असेल, तुमचं M.Pharm झालं असेल तर वर तुम्ही त्याप्रमाणे क्वालिफिकेशन टाकू शकता. डिप्लोमा झाला असेल 2 वर्षाचं पदविका, तर त्याचा तुम्हाला खाली कॉलम दिलेला आहे, डिप्लोमा सर्टिफिकेट, ट्रेनिंग सर्टिफिकेट म्हणून किंवा तुमचं क्वालिफिकेशन निवडण्यासाठी. आता ग्रॅज्युएशन डिटेलमध्ये सिलेक्ट करत असताना क्वालिफिकेशन डिग्री इथं दिसत आहे, त्याचबरोबर डिग्री इन फार्मसी खाली तुम्ही जर चेक केलं तर दिसते. तर इथं तुम्हाला क्लिक करून बाकीचे डिटेल टाकायचे, संस्थेचं नाव टाकायचं आहे, उत्तीर्ण वर्ष टाकायचे, पर्सेंटेज मार्क ऑब्टेन झालेले कितीपैकी झाले ते टाकायचे. त्याच्यानंतर डिप्लोमासाठी सुद्धा ऑप्शन आहे, डिप्लोमा इन फार्मसी बघू शकता तुम्ही, लाईव्ह तुम्हाला दाखवतो मी, त्यांचंसुद्धा तसंच मार्क टाकायचे आहेत. खाली आल्यानंतर पोस्ट वाईज क्वेश्चन पदनी आहे. क्वेश्चन इथं तुम्हाला विचारलं आहे की डू यू हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन रिसिप्ट नंबर अंडर द फार्मसी ॲक्ट, तुम्ही तुमची फार्मसी ॲक्टची अंतर्गत वैद्य नोंदणी आहे का. आता इथं जर आपण येस केलं तर रजिस्ट्रेशन नंबर मागेल. याचा अर्थ ज्या लोकांकडे PCIचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तेच लोक इथं फॉर्म फिलअप करू शकतात, अदरवाईज कोणीही इथं फॉर्म फिलअप करू शकत नाही जर त्यांच्याकडे हा PCIचा नंबर नसेल तर ते विद्यार्थी. पण आणखीन एक आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे ती रिसिप्ट असेल अप्लाय केली तर तिचासुद्धा नंबर तुम्ही टाकू शकता. इथं तुम्ही जर बरोबर बघितलं, डू यू हॅव व्हॅलिड रजिस्ट्रेशन किंवा रिसिप्ट नंबर अंडर द फार्मसी ॲक्ट. जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर रिसिप्ट नंबरसुद्धा तुम्ही इथं टाकू शकता, जे की इथं कॉलम दिलेला आहे. एवढं लक्षात आलं. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल मॅन्डेटरी नाहीत, कुठेही स्टार मार्क आपल्याला बघायला भेटणार नाही, त्याच्यामुळे टाकण्याची आवश्यकता नाही. आता ही पूर्ण माहिती मी फिलअप करून घेतो. 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि फार्मसीचं लायसन ते टाकून झाल्यानंतर आपण पुढची स्टेप डॉक्युमेंट अपलोड करण्याची आणि पेमेंट करण्याची ती बघूया. चलो, आता पूर्ण मी डिटेल फिलअप केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मी ग्रॅज्युएशनच्या डिटेल सिलेक्ट केलेल्या आहेत. तुम्ही इथं बघू शकता. ग्रॅज्युएशन सिलेक्ट करत असताना कॉलेजचं नाव टाकलेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड, पूर्ण मार्क वगैरे टाकलेले आहेत मी.
बाकी डिप्लोमाचं ऑप्शन सोडून दिले. खाली PCIचं माझं रजिस्ट्रेशन नंबरला येस करून माझं PCIचं रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. आता ह्या सर्व डिटेल टाकला, एक्सपिरियन्स टाकण्याची आवश्यकता नाही सांगितल्याप्रमाणे. आणि नेक्स्ट आणि सेव्ह बटनला मी इथं क्लिक करतो आहे. क्लिक केल्यानंतर डाटा सेव्ह झाला सक्सेसफुली, ओके करतो आहे. ओके केल्यानंतर आता शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप डॉक्युमेंट आणि पेमेंट करण्याची आपली जी स्टेप आहे. आता एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते आपल्याला फिलअप करावं लागतील, ज्याच्यामध्ये स्कॅन कॉपी ऑफ रिसेंट पासपोर्ट फोटो, तुमचा फोटो स्कॅन केलेला, तुमची सिग्नेचर, तुमची 10वीची मार्कशीट, 12वीची तुमची मार्कशीट, त्याच्यानंतर आयडेंटिटी प्रूफसाठी जे डॉक्युमेंट तुम्ही इथे देणार आहात ते डॉक्युमेंट तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे. तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट असेल, डिप्लोमाचं सर्टिफिकेट असेल ते द्यायचं आहे, अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर अपलोड युअर डोमासाईल, बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट या 3पैकी काही करू शकता. डोमासाईल करू शकता किंवा बर्थ किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि तुमचं नॉन क्रिमिलियरसुद्धा अपलोड करायचं आहे. एवढे डॉक्युमेंट झाल्यानंतर ऑर्डरमध्ये डॉक्युमेंटची अपलोड करण्याची आवश्यकता नाही. हे केल्यानंतर नोट नावाचं बटनला चेक मार्कला क्लिक करायचं आहे. तुमचं नाव येईल, खाली तुमचं पेमेंट डिटेल कॅटेगरीनुसार मला 900 रुपये आले कॅटेगरीला. त्याच्यानंतर खाली पेमेंट मोडचा जर आपण विचार केला तर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता की ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर ऑनलाईन पद्धतीला इथे मी क्लिक जर केलं तर तुम्हाला तुमच्या डिटेल टाकायच्या आहे, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करू शकता. खाली घोषणापत्राला खाली चेक मार्कला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सबमिट बटनला क्लिक केलं की तुमचं पेमेंट कंप्लीट होईल. पेमेंट कंप्लीट झालं की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल. आता चला लक्षात आलं, अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन फॉर्म फिलअप करू शकता. प्रत्येक ईच अँड एव्हरी पॉईंट कवर केलेला आहे. जेही महत्त्वाच्या डिफिकल्टी असतील, महत्त्वाचे जेही तुम्हाला फॉर्म फिलअप करताना अडचणी येऊ शकतात, त्या सर्व लाईव्ह तुम्हाला मी दाखवलेले आहेत की PCIचा लायसन नंबर कसा लागतो किंवा रिसिप्ट तुम्ही टाकू शकता. लायसन नसेल तर कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, कशा पद्धतीने लागणार आहेत, आणि सर्व प्रत्येक बारीक ना बारीक गोष्ट तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न लाईव्ह व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर हा व्हिडिओ बघून तुम्ही ॲप्लिकेशन प्रोसेस करू शकता. काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपवरती प्रश्न विचारू शकता. तर अशाच प्रकारच्या अपडेट वेळोवेळी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती पूर्ण DMRच्या भरतीचे भेटणार आहे. जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचे मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण की एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर ते सर्व लोकांपर्यंत या यूट्यूब चॅनलची लिंक करणं, शेअर करायला अजिबात विसरू नका. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.